तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खतरनाक व्हिडिओ झाला। आज तुम्हाला मी सांगणार तुमच्या घरातील लहान मुले असतील त्यांचे तुम्ही अशा प्रकारे गुढीपाडव्याचे फोटोज कशा प्रकारे ते बनवू शकता। याची तुम्हाला मी एकदम फ्री मध्ये अनलिमिटेड प्रॉम्प्ट्स देणार आहे। याचा वापर करून तुम्ही अशा प्रकारे एकदम डिफरन्स मध्ये ते तुमच्या घरातील लहान मुलींचे फोटोज आहेत ते बनवू शकता आणि WhatsAppच्या स्टेटसला किंवा Instagramच्या स्टोरीला किंवा Facebookच्या स्टोरीला सुद्धा ते ठेवू शकता। पण हे फोटो बनवायची कशी संपूर्ण प्रोसेस मी सांगणार आहे। एकदम सोपा आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आणि हे प्रॉम्प्ट्स तुम्हाला कुठे भेटणार हे सुद्धा तुम्हाला बघायला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। जसं की आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं टेलिग्रामवर हे प्रॉम्प्ट्स भेटणार आहेत, पण हो टेलिग्रामवर भेटणार आहेत, पण आपली लिंक आहे ती थोडीशी मी अपडेट केली आहे। त्यामुळे महत्त्वाची गोष्ट आहे की व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, अन्यथा तुम्हाला प्रॉम्प्ट्स आहेत ते भेटणार सुद्धा नाहीत। तर डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आन्सर काय डिटेल्समध्ये असेल ते जाणून घेऊ। तर सगळ्यात पहिले जसं की मी गॅलरी जर ओपन केल्यानंतर फोटोज बघू शकता एकदम जबरदस्त आणि यात फेस सुद्धा आहे तो तुमचा सेम टू सेम आहे तो राहणार आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे फोटोज बघू शकता। हा मी फोटो अपलोड केला आणि त्यापासून अशा प्रकारचे बनवलेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटो सुद्धा आहे ते बनवू शकता। एकदम सोपा आहे, फक्त व्हिडिओ तो लास्टमध्ये नक्की पहा आणि व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअरिंग नक्की करा। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, गुगल जेमिनी ॲप असेल किंवा वेबसाईट कशाचाही तुम्ही उपयोग करू शकता। जर तुम्हाला वेबसाईट जर तुम्हाला यूज करायची असेल तर वेबसाईट सुद्धा इथे यूज करू शकता। जसं की मी इथून ॲप ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर जसं की मी आता फोटो इथे बनवलाय, जसं की हा मी प्रॉम्प्ट यूज केला। ह्या प्रॉम्प्टला तुम्ही जर समजा याच्यावर प्रेस करून याला मी एडिट सुद्धा इथे करू शकतो। पण महत्त्वाची गोष्ट आहे इथे थ्री लाईनवर मी क्लिक करतो आणि न्यू चॅट आहे ते क्रिएट करतो। त्यानंतर काय करायचं, प्लस बटनवर तुम्हाला इथे क्लिक करा आणि गॅलरीमध्ये जायचं आहे। गॅलरीमध्ये गेल्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला अशा पद्धतीने फोटो असेल तुमच्या घरातील लहान मुलींचा असो किंवा मोठ्या कोणत्याही व्यक्तीचा फोटो असेल तो सुद्धा तुम्ही ऍड करू शकता आणि अशा प्रकारे तुमचा इमेज आहे तो सुद्धा रेडी होणार आहे। त्यानंतर खाली अस्क जेमिनीमध्ये हा प्रॉम्प्ट आहे तो पेस्ट करा आणि त्यानंतर बघू शकता तुम्हाला जर इथे काय करायचं 4K क्वालिटी लिहू शकता किंवा काही गोष्टी आहेत ते चेंज करायचे असतील तर चेंज करू शकता। जसं की आता बॅकग्राऊंड तुम्हाला जर विलेज हवा असेल तर विलेज करू शकता। वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही ऍड करू शकता आणि त्यानंतर फक्त आहे ते सेंड करा, बस झालं। त्यानंतर तुमचा इमेज आहे तो जनरेट व्हायला स्टार्ट होणार आहे। जसं की आता बघू शकता आपला इमेज आहे तो इथे रेडी होत आहे। अशा प्रकारे तुम्ही डिफरन्समध्ये फोटोज आहेत ते बनवू शकता। आता सध्या मी एक प्रॉम्प्ट यूज केला, जसं की आता तुम्हाला इथे दिसत असेल, जसं की आता लोडिंग घेत आहे। लोडिंग घेतल्यानंतर बघू शकता कशा प्रकारे तुमचे इमेज आहेत ते रेडी होणार ते तुम्हाला मी दाखवतो। अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमच्या घरात जे की मोठी कोणती लेडीज असेल तर त्यांचे सुद्धा तुम्ही अशा प्रकारे फोटोज आहेत ते बनवू शकता। जसं की आता बघू शकता अशा प्रकारे आपला फोटोज आहे तो रेडी झालेला आहे। थोडासा ब्लर दिसत आहे, याला डाउनलोड केल्यानंतर हा जो की आहे एकदम HD क्वालिटीमध्ये तो सुद्धा तो डाउनलोड होणार आहे। जसं की समजा तुम्हाला साडीचा कलर जर आवडला नसेल तर हाय तीच प्रोसेस करायची, जो प्रेस करा, एडिटवर क्लिक करा आणि फक्त आहे ती सेंड करा, बस झालं। त्यानंतर तुमचा जो की इमेज असेल जो की स्टार्टिंगला तुम्हाला जशा प्रकारे दिलेला होता त्याच्यापर्यंत डिफरन्समध्ये फोटो आहे तो एडिट होऊन तुम्हाला भेटणार आहे। जसं की आता थोडंसं लोडिंग घेत आहे तर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे आपला फोटो आहे तो आता रेडी होत आहे। जसं की आता ॲक्च्युअली थोडंसं वेळ घेतं, कारण की पहिली जी प्रोसेस होती ते लगेच तुमचा फोटो जनरेट करून देते, पण दुसऱ्या प्रोसेसिंगला महत्त्वाची गोष्ट सांगतो की 10 ते 15 मिनिटं वेळ घेते। आता थोडंसं आपलं इथं लोडिंग घेत आहे, तर आता आपण बघूया आपला इमेज आहे तो कशा प्रकारे तो रेडी होत आहे। थोडंसं लोडिंग घेत आहे, कारण की महत्त्वाची गोष्ट असते इंटरनेट, जर इंटरनेट जर फास्ट असेल तर लगेच तुमचा इमेज आहे तो रेडी होणार आहे। आता बघूया जर थोडंसं प्रोसेसिंग घेत आहे तर आता बघू शकता आपला इमेज आहे तो रेडी चालला आहे। जसं की लोडिंग नॅनो बनाना 2 म्हणजे आपला इमेज आहे तो आता जनरेट इथे झालेला आहे। आतून थोडीशी प्रोसेसिंग आता बघूया आपला जी की आहे फोटो किती मिनिटात आहे तो रेडी होत आहे। थोडंसं लोडिंग घेत आहे, तर आता बघू शकता अशा प्रकारे म्हणजे मगाशी जो की फोटो होता याला सुद्धा तुम्हाला मी गॅलरीत सेव्ह करून दाखवतो, तो सुद्धा दाखवतो। दोन्हीमध्ये डिफरन्स तुम्ही बघू शकता। जो की मी आता इथं डाउनलोड करून घेतला फुल साईजमध्ये, जसं की आता मी इथून ओपन केल्यानंतर बघू शकता हे जे की आहे अशा प्रकारे गुढीला हात लावलेला आहे। ओके, त्यानंतर हा जे की आहे हा पूर्णपणे गुढी हातात धरलेला फोटो आहे। अशा प्रकारे तुम्ही फोटोज आहेत ते बनवू शकता, जे की बघू शकता ताट अशा प्रकारे, त्यानंतर अशा प्रकारे काही गोष्टी आहेत। पण महत्त्वाची गोष्ट काय असते की तुम्ही ज्यावेळी समजा तुम्हाला काय प्रॉब्लेम जर आला, एखादा PNG त्यात एक्स्ट्रा ॲड झाला असेल, जसं की आता बघू शकता यात जी काय अशा प्रकारे गोष्टी काय ॲड झाल्यात बघू शकता, हे जर रिमूव्ह करायचं असेल तर ह्याला एकच गोष्ट आहे की जो प्रॉम्प्ट असेल तो प्रॉम्प्टवर क्लिक करा, एडिटवर बटनवर क्लिक करा आणि सेंड करा, बस। त्यानंतर तुमचा इमेज आहे तो अशा पद्धतीने प्रॉपर आहे तो रेडी होणार आहे। अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटोज आहेत ते बनवू शकता। आता हे तुम्हाला जे काय तुम्हाला जर हे प्रॉम्प्ट्स हवे असतील तर याच्यासाठी काही सुद्धा करायची गरज नाही, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आणि व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही इथे हॅपी गुढीपाडवा अशी कमेंट्स करू शकता। या दोन्हीपैकी कोणतीही कमेंट्स तुम्ही नक्की इथे करा, अजिबात विसरू नका। आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपडेट लिंक भेटणार आहे, कारण की बऱ्याचशा जणांना जी काय टेलिग्रामची लिंक ओपन होत नव्हती, तर आता मी अपडेट लिंक केलेली आहे। ओके, तर त्यावर क्लिक करा आणि डायरेक्ट टेलिग्रामला जॉईन करून घ्या आणि तिथे तुम्हाला सर्व जे काही असतील प्रॉम्प्ट आहेत ते एकदम फ्रीमध्ये ते भेटून जातील। असं नाही तर वेगवेगळे प्रॉम्प्ट्स आहेत ते डिफरन्समध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि भरपूर प्रॉम्प्ट्स भेटणार आहेत, ते तुम्ही इझिली ते यूज करून आहे ते अशा प्रकारे फोटोज आहेत ते बनवू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एका नवीन इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा व्हिडिओमध्ये।